टॉस कोण जिंकला? सावा. प्रो कबड्डीचे सर्व नियम या सामन्यासाठी लागू आहे. रनिंग हाईट टच करण्याचा प्रयत्न करतोय भांडेगाव संघाचा धुरंधर खेळाडू. हाईट भी है और फाईट भी है. या मशीनला कोण्या पाकळ्यात आवाज दिला वळखा? लाल गांड्याचा नाही, टीटीव्ही. असं मला वाटतं टीटीव्हीचा असेल असा आवाज. लाल गांड्याचा आहे. खूपच जबरदस्त प्रयत्न चालू आहे सावा आणि भांडेगाव. भोला बोनस. सावा बोनस. एक महत्वाची लढत. बघूया इथे पंचाचा निर्णय. आउट. सिंगल पॉइंट सावा. हनुमंते सर जागा बदला. एक सुंदर प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून चालू आहे. मात्र 2 गुण घेऊन खेळतोय तो संघ. 2 पॉइंट घेऊन खेळतोय म्हणजे सावा आणि हा भोला. प्रेशर एड करण्याचा प्रयत्न करेल भांडेगाव संघावर. खूपच चांगला प्रयत्न. खूपच चांगली खेळी. मात्र यावेळेस ही जबरदस्त पकड. पॉइंट सावा. करावं तेवढं कौतुक दोन्ही संघांचं आहे. 5चा डिफेन्स. 2 मैदानाच्या बाहेर खेळाडू. खूप चांगला प्रयत्न दोन्ही संघ एक दुसऱ्याच्या विरोधात आणि 3 गुण 3 पॉइंट झालेले आहेत. ते म्हणजे या ठिकाणी सावा संघाचे. थर्ड रेड डू ऑर डाय. थर्ड रेड डू ऑर डाय. 5चा डिफेन्स. भोला रेडिंग मॅचवर आणि प्रेशर रेड करतोय. सावा संघाचा धुरंधर खेळाडू. आणि यावेळेस मात्र भोला यांना डिफेन्स सोडून द्या. रेडर आउट. पॉइंट भांडेगाव. आणि यावेळेस खातं खोललं गेलं ते म्हणजे भांडेगाव संघाचं. भोला यांना जबरदस्त पकड. तजिन जगताप SRPF आणि कबड्डी खेळाचा तगडा अनुभव. भांडेगाव सावा हे हिंगोली जिल्ह्यातील कबड्डीचे माहेर घर. चिंचाळा या गावामध्ये सदैव कबड्डी खेळ चालू असतो. मी काल बघितलं की या गावातले लहान लहान मुलं पठाणचं चांगले कबड्डी खेळू लागले. जॉम्प मारू लागले चिंचाळा संघाचे. हो, लहान लहान मुलावर पण चांगले संस्कार आहेत कबड्डीचे. मी आणि व्यसनापासून दूर तो खेळाडू राहतो. एक चांगली परंपरा या गावाला कबड्डीची आहे. सिंगल पॉइंट आणि थर्ड रेड डू आउट आहे. थर्ड रेड आहे. गजानन जगताप मात्र या हिवळीत जमलं नाही. निघण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल पॉइंट सावा. रेडर ब्लॉक. एक प्रयत्नशील सामना आहे. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो पाथरगव्हाण या संघासोबत या कबड्डी महासंग्रामाचा फायनल खेळेल. एक धुरंधर सामना.
सपना सपाट 4 पॉइंट। आग लगी है मुकाबले में आग। ये काफी बड़ा झटका सावा टीम को लगता हुआ। इस बार बोला अभी बैक टू बैक फंस गए, पहली रेड भी फंस गई, अभी भी बोला फंस गए। अब लीड में आई है भांडेगांव परम पूज्य सुखदेवानंद क्रीडा मंडल। अब अलाउट का खतरा 1+2 भी हो सकते हैं और वही हुआ 1+2। और की शुरुआत, अच्छा मुकाबला। हॅलो, खूपच महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघासाठी। आतिषबाजीमध्ये लढत आहे। भोला रेडी मारला, 2 रेड फसल्याच्या नंतर हो सचिन जगताप हाताने पॉइंट दिला सचिन जगताप आपण। आणि 4 ची बोगी आपल्या संघासाठी घेऊन जाणारा एक अष्टपैलू खेळाडू सामनाच बदलला आणि लीड मध्ये घेऊन आपल्या संघाला काम करतोय। ओ याही वेळेस होत मात्र 3 नंबरची सावा संघाने जबरदस्त पकड केली 3 नंबरच्या खेळाडूंनी। क्या बात आहे। सेमीफायनलचा सामना आहे भाऊ, जो संघ जिंकणार तो फायनल खेळणार। 21,000 मोजायला गेलं तर 2 दिवस लागतात, खूप मोठी रक्कम आहे। चांगलाच सामना, पैशाला काहीच महत्व नाही। गावाचं नाव, जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव आणि खेळाडूंचं नाव कमावणं महत्वाचं आहे। पैसा तर कोणी कमवल। मी आता तुम्हाला सांगतो 30,000 रुपये पगार आहे आणि कबड्डी कॉमेंट्रीचे मला किती येतात एका वर्षाचे? एका सीजनचे कमीत कमी 1.5 लाख। आपटे सर कुठे ठेवून एवढा पैसा नाही। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस बाळू पाटलाकडे जमा दिला नाही। हनुमंत सरकार पण मी 15,000 आहेत ते देणार। खूप माल कमवला मी कबड्डीमुळे। चांगला सामना आहे, 11-6 ची लढत आणि यावेळेस भोलानी काम दाखवलं। सिंगल पॉइंट, 2दा रेड फसल्याच्या नंतर भोलानी 2 वेळेस सिंगल पॉइंट आणला। काल भांडेगावातले 5,000 सांगे आणि भांडेगाव या ठिकाणी कबड्डी 5,000 आली तर खरी गोष्ट आहे। आणि यावेळेस बघूया हो रेड आउट पॉइंट झाला। बाहेरून कुठे जम मारली सर? व्हिडिओ देखो, व्हिडिओ देखो। घेतला ना? नाही घेतला का? बॅग घ्याव ना, दिसला नाही तिकडे। चांगला प्रयत्न आणि चांगला सामना। त्याला 5G कॅमेरा पाहिजे बा। या गाडीवर आहे भांडेगाव संघ। मात्र कबड्डीचा सामना आहे, कधी बदलेल सांगता येणार नाही। खूपच चांगली खेळी 4 नंबरचा खेळाडू करतोय आपल्या संघासाठी आणि इथे बोनस काढण्याच्या तयारी। बोनस गुण बोनस कंप्लीटली पाहिजे, कंप्लीटली पाहिजे।
टाइम लावा लाईन गेली पाटील लाईन गेली टाइम लावा एवढ्या मोळा किट नसते रे सर एकही नाही सर एकच म्हणे मी एकही नाही एकच स्कोर सांगा रे स्कोर सांगा स्कोर बराबर करून घ्या 14-10 भांडेगाव 14 10 का 10 भांडेगाव 14 महाशिवरात्री निमित्त कबड्डीचे भव्य दणदणीत सामने एक गाव एक संघ मौजे चिंचाळा या ठिकाणी प्रथम पारितोषिक डॉक्टर रोहिदास शिवाजीराव मांडगे श्री गजानन राधाराम मांडगे यांच्याकडून प्रथम पारितोषिक 21,000 रुपयांचं आहे बक्षीस दात्यांचं करावं तेवढं कौतुक आणि आभार द्वितीय पारितोषिक 15,000 रुपयांचं आहे राघोजी विठोबा मांदळे शिक्षक यांच्याकडून तर आपलंही कौतुक आणि तिसरं पारितोषिक 11,000 रुपयांचं आहे माननीय श्री मुनीर पठाण सामाजिक कार्यकर्ते अडगाव यांच्याकडून आहे सर आपलंही मनपूर्वक या ठिकाणी कौतुक आपण बक्षीस दाते या कबड्डी महासंग्रामाची बनलेले आहात आणि चतुर्थ पारितोषिक आहे 7,000 रुपयांचं हनुमान रुस्तुमा जाधव यांच्याकडून सर आपलंही या ठिकाणी अभिनंदन पंच कमिटीकडून 2,000 रुपयांचं पातो बक्षीस आहे रामेश्वर ज्ञानबा मांदळे बेस्ट रेडर म्हणून 2,000 रुपयांचं बक्षीस आहे ज्ञानेश्वर बबन जगताप इंडियन आर्मी यांच्याकडून तर आपलंही स्वागत अंतिम सामन्यात सुपर हिट मारणाऱ्या खेळाडूसाठी 501 रुपयाचं बक्षीस आहे गजानन जगताप यांच्याकडून राष्ट्रीय खेळाडू आपल्याकडून सिंगल पॉइंट भांडेगाव So red, do or die. सवा दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए क्या रेड बनाई यार बहुत ही लाजवाब बजा शूटिंग जो करत आहे कार्यकर्ता त्यांना सूचना आहे की खरोखर अशा सामन्याची आपण शूटिंग करायला पाहिजे तुम्हाला खरोखरच हिंगोली जिल्ह्यातला जो सर्वात मोठा पुरस्कार आहे तो पुरस्कार तुम्हाला द्यायला पाहिजे जे शूटिंग करत आहे त्यांना सोळा दहा आणि ऑलआउटचा खतरा आहे इथे 6व्या संघावर जर या वेळेस 6वा संघ ऑलआउट जर झाला तर निश्चित रूपाने इथे मोठा झटका त्यांना लागेल आणि पश्चाताप होईल ऑलआउट होण्याचा
ऑलआउट होण्यापासून वाचवण्याचं काम हा रेडर करू शकतो आपल्या संघासाठी आणि क्षमता आहे सावा संघाकडे. बोनस सावा. शेवटचे 5 मिनिट. 16 पॉइंट भांडेगाव, 11 पॉइंट सावा आणि शेवटचे 5 मिनिट. यालाच म्हणतात मेरे दीनानाथ मेरे भोलानाथ मेरे दीनानाथ मेरे भोलानाथ. अरे बुम 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 बुम. फायनल मध्ये जाणार. थर्ड रेड डू और डाई. इस बार लगा झटका. ये टर्निंग पॉइंट था. ये इस मुकाबले का टर्निंग पॉइंट. 2 पॉइंट मिले इस बार भांडेगांव के खाते में चले गए. टर्निंग पॉइंट पे एक बेहतरीन 2 पॉइंट की रेड बनाई. शेवटचे 4 मिनट बचा सकते हैं आप ऑल आउट होने से, क्योंकि लास्ट के कुछ मिनट में आप की टीम ऑल आउट होती है तो फिर कमबैक करना बड़ा मुश्किल होता है. 1+2 3 पॉइंट अगली टीम को मिलते हैं. जबरदस्त ब्लॉक, रेडर आउट. पॉइंट 1+2 3 पॉइंट भांडेगांव सावा ऑल आउट. करेंगे इस मुकाबले में ये तो वक्त बताएगा. अब करो या मारो की स्थिति बनी है सावा टीम के लिए. कबड्डी है, कुछ भी हो सकता है. प्रदीप नरवाल जैसा खिलाड़ी एक रेड में 9 पॉइंट की रेड बना सकता है. तो यहाँ भी प्रो कबड्डी के नियम लागू है. बरोबर मुनीर पटेल सर. पॉइंट भांडेगांव. लास्ट 3 मिनट. प्रदीप नरवाल जैसी एक बेहतरीन रेड सावा टीम के धुरंधर रेडर को बनानी होगी. 9 पॉइंट की रेड. खूप जबरदस्त सामना. डोळ्याचे पारणे फिरतील असा प्रेक्षकांचा सामना आहे. प्रेक्षकासाठी सावा एक तुल्यबळ संघ, भांडेगाव संघ ही तुल्यबळ. दोन्ही संघ शेजारी शेजारी आणि हिंगोली जिल्ह्यातले कबड्डीचे माहेर घर असलेले हे संघ आहे. मर्दांचा खेळ आहे. शेवटचे 2 मिनिट कबळ पाटील. शेवटचे 2 मिनिट. थर्ड रेड डू और डाई. आणि फायनल साठी पाथरगव्हाण या संघाने तयार राहावं अशी मुनीर पठाण सामाजिक कार्यकर्ते यांची विनंती आहे. दिला का बोनस का काय नाही. पॉइंट भांडेगाव आणि शेवटचा 1 मिनिट इथे सावा संघाच्या हातातून हा सामना गेलेला आहे. अब कुछ टाइम बचा है, कुछ लम्हे इस मुकाबले के बचे हैं. So match is finished. So win the team from